95, 96, 97. आम्हाला सांगितलं तेव्हा सकाळ चालू द्या 97. गोऱ्यात करतोय. साहेब किती उठ्या बशा मारायला लावताय त्याला? तो बिचारा म्हणतोय ना मी पाकिट नाही मारणार म्हणून पुन्हा. लोक दिवसभर काबाड कष्ट करतात, कमवतात आणि हा त्यांचं पाकिट मारतो. नागोबा आहे हा नागोबा, ऐत्या वेळेवरचा नागोबा. चांगली चांबडी सोलून काढायला पाहिजे याची. चालू ठेव. काय बघताय, तमाशा आहे का? भजन चालू आहे इथे? कामं नाहीत तुम्हाला? नसतील कामं ना तर राजीनामा द्या, निघून जा इथून. सगळी कामं करायची आम्ही आणि क्रेडिट घेऊन जाणार या. साहेब 50च पाकिट आहे. साहेब तो म्हणतोय ना फक्त 50 रुपयेच होते पाकिटात. 50 असतील नाही तर 50,000 असतील. तुझ्या कष्टाचे होते का रे ते? हा, दुसऱ्यांनी कष्ट करून मिळवलेले पैसे होते ते. त्याच्यावर डल्ला मारला याने गुन्हेगार्या. फोडून काढा याला चांगला. होय सर. मग रे यानं घेऊन जा. क्राईम सीनवर सर्वात आधी कोण पोहोचलं? मी. पंचनामा कोणी केला? मी. सगळ्यांची चौकशी कोणी केली? मी. संशयितांना ताब्यात कोणी घेतलं? मी. सगळ्या गोष्टी कोणी केल्या? मी. आणि आता क्रेडिट कोण घेऊन जाणार? ही रेवती बोरकर. रेवती मॅडम? चोर. चोर आहे ती. माझी केस चोरली आहे तिने. सगळी हिस्ट्री काढली आहे मी तुमच्या मॅडमची. इंदोरला शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग पोलीस फोर्स जॉईन केलंय. आतापर्यंतच्या सगळ्या ट्रान्सफर्स महाराष्ट्राच्या बाहेर. मुंबईत एकही नाही, ही पहिलीच. याला काय माहिती हो सांगा ना? महाराष्ट्राविषयी, मुंबईविषयी, मराठीविषयी, मराठी माणसाविषयी हिला काय माहिती आहे? मग कोणाला जमणार? तिला का मला? तर आता वरूनच ऑर्डर आल्यानंतर आपण काय करणार? मनात आणलं ना तपासातलं त सुद्धा हिच्या हाती लागू देणार नाही मी. पण साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या मदतीशिवाय त्या तपास पूर्णच करू शकणार. ते नाहीच करू शकत. नाहीच करू शकत. आता त्या राजन पर्वतेसमोर गेल्यावर बघा कशी मिजास उतरते तुमच्या मॅडमची. ये रॉकी भाई, अरे तुम्ही मला कशाला धडकताय? तिकडे चालवा की. अरे काय करताय रॉकी भाई? तुम्ही सारखा सारखा माझंच काय ऍक्सिडेंट करताय? ए दत्त्या, ऍक्सिडेंट झाल्यावर काय होतं? माणूस मरतो एवढं पण कळत नाही तुला? मरतो. अरे मर ना माकडा. अच्छा मरायचंय वय? हा मरतो ना. आ, मेलो 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 आ, आ, मेलो. कसं मरायचं हे पण माहित नाही. आले 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 गडे आले आले. मेलो मेलो. अहो साहेब तुम्ही कशाला? मी केलं असतं की. आमच्या रॉकीला खेळायला घेऊन जा बाहेर. चला लोक बाबा आपण खेळायला जाऊया. आला टाक माझ्या पायावर. रॉकी बाबा मस्त. मरणारे मरतात आणि जगणाऱ्यांच्या डोक्याला ताप करून जातात. हा सिद्धांत छाया गेला. ताप कोणाच्या डोक्याला झाला? तुमच्या. कोणामुळे? सुपारी तू दिली होती ना त्याला. हे प्रकरण माझ्या अंगाशी आलं तर तुझं काय होईल? प्रकरण तापायला लागलंय.
मीडियाचं तोंड बंद व्हायला पाहिजे. तो नटवा कसा वाया गेलेला होता, त्याची कशी 100 लफडी होती, 100 स्टोऱ्या फिरव, पण हे प्रकरण माझ्या अंगचटीला यायला नको, नाहीतर खऱ्या गाडी खाली येशील. मला अजून राग आलेला नाही. राजन पर्वतीला एक तर राग येत नाही आणि आला तर जात नाही, हे इथं फिक्स करून ठेवायचं. नाहीतर बरं 12:30 वाजता येतो होतो आणि मग हॉस्पिटल पाठ कर. दाराला कान काय लावतोय? अरे ते मीडियावाल्यांनी ना मनात माझ्या धडकी भरून ठेवली आहे. सतत वाटतं कोणीतरी आलंय म्हणून. तर हे एवढं पाठ पण होत नाहीये माझं. हे एवढंसं पाठांतर करायला रडतोयस तू? अरे भाई तू ऍक्टर आहेस, तुमचे डायलॉग ना असे पाठ होतात, माझं नाही. त्या मागे त्या इन्स्पेक्टर समोर ततपप झाली माझी. आता स्पेशल ऑफिसर म्हटल्यावर मला स्पेशल तयारी करायला लागेल ना. मागच्या वेळी जशी उत्तरं चुकली तसं यावेळेला व्हायला नको. आता खूप मोठा घोळ होईल. हे या राजा, आपल्याला इन्क्वायरीसाठी बोलवलं म्हणजे आपल्यावर डाऊट नसेल ना पोलिसांना? काय सांगता येत नाही रे. नाही पण आता काही असो भाई, तयारी अशी जोरदार केली ना मी. तू प्रश्नपत्रिका बघ ना काय तयार केली आहे मी. तू विचार, काही विचार. अच्छा, संध्याकाळी कुठे होता? मी अजय सोबत फिरायला गेलो होतो माझ्या बाईकवर. तिथून पुढे कुठे गेला तू सांग. तिथून आम्ही जेवायला गेलो. किती वाजता? 10 वाजता. यार पण अजय, कुठल्या हॉटेलला गेलो होतो विचारलं तर काय सांगायचं? गुरुजीभाऊच्या गाडीवर सांगू. तिथे CCTV कॅमेरा नसतात. क्या बात आहे, क्या बात आहे. ठीक आहे, ठीक आहे. तिकडनं कुठे गेला? 12 वाजता लिंक रोडला गेलो. सेटची ओळख किती वर्षापासून? 4 वर्षांपासून ओळखतो. जिंकलस पोरा, जिंकलस. एवढा अभ्यास आयुष्यात कधी केला नव्हता, आत्ता करायला लागतो. अरे तुला सांगितलं होतं ना येऊ नका म्हणून. मी काय नाही केलं साहेब. काय? चल. अरे, तुला मी किती वेळा सांगितलं येऊ नका म्हणून, परत इकडं. साहेब मी काय केलंच नाही साहेब. तू काय आला कशाला? अजय, आपण 12 वाजता कुठे होतो? 12 वाजता पानटपरीवरती होतो. बा प्लीज काय लोचा करू नको यार. नाही रे, मला हे परीक्षा वगैरे म्हटलं ना की जरा टेन्शन येतं, जरा घाबरायला होतं. पण तू 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 काळजी करू नकोस. मी आहे, मी आहे. आपण पानटपरीवर काय करत होतो फक्त तेवढं सांग प्लीज, प्लीज. तू जरा तोंड बंद ठेवशील? ठीक आहे, नको सांग, नको. मॅडमनी बोलवलंय. एकालाच. अजय तुझा तुझा तुझं ना. तुझा तू चल. चला.
मॅडम येऊ बस. तुला इथे का बोलवलंय माहिती आहे का? चौकशीला मी तयार आहे, तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा. नाव काय? कुलदीप मोरे. शिक्षण? B.Com. मग पुढे काय? B.Com.च बस. नाही CA ची तयारी करतोय. अरे वा, छान प्रोफेशन निवडले. गणित पक्क आहे ना माझं. गणित काय कॅल्क्युलेटरवर करता येतं. उत्तम CA होण्यासाठी लॉज पक्के लागतात. लॉज माझे जरा आहेत, कच्चे आहेत जरा. म्हणून नियम तोडला का? त्या रात्री तू बाईकवरनं पडलास असं वाडकर म्हणाले. इथेही तसंच लिहिलंय. हेल्मेट नव्हतं का? हा, ते जरा गडबडच झाली. आम्ही चाललो होतो बाईकने, बाईक अचानक स्लिप झाली. 12च्या दरम्यान. सिद्धांत छायाच्या फिल्म्स बघितल्यास का तू? सिद्धांत छाया ह्याच्या फिल्म्स बघितल्यास का तू? आवडतात? हो, म्हणजे आवडतात त्याच्या फिल्म. बघतो ना मी. सिद्ध असा जीवलग मित्र ना माझा, बघतोच मी. ऍक्च्युली सिद्धला एक खूप मोठी फिल्म मिळाली होती. आणि अचानक हे सगळं असं मध्ये घडलं. आणि ऍक्च्युली सिद्धच्या प्रत्येक फिल्मला मी त्याच्यासोबत जायचो. त्याच्या सेटवर मी असायचो, सगळीकडे मी असायचो त्याच्यासोबत. आणि मग CA चा अभ्यास? आळशी आहेस ना तू? अभ्यास करायला नाही ना आवडत? मलाही नाही आवडायचं. वी आर सेम. माझं गणित खूपच कच्चं होतं. पण गणित आवडणारी व्यक्ती खूपच हुशार असते. थँक्यू सो मच. थँक्यू. CA चा कितवा अटेम्प्ट? हा रावा. सॉरी, 12वा वगैरे. 12वा? तुमच्या इंडस्ट्रीबद्दल म्हणजे पैसे बरोबर मिळतात का? सॉरी, क्युरिओसिटी म्हणून विचारते. इट्स ओके. पण खरं सांगायचं तर खूप बेकार हालत असते आर्टिस्टची. हो? म्हणजे पैसे नाही आहेत हे सांगताही येत नाही, आणि काम नाही आहे हेही सांगता येत. एखादाच नशीबवान असतो सिद्धसारखा ज्याला काम मिळतं. म्हणजे तू स्वतःला कमनशिबी समजतो? अरे डोंट बी सॅड. तुझं काम बघितलंय मी. उत्तम काम करतोस तू. एवढे काय काम करतो हा? यू मार्क माय वर्ड्स. खूप लवकरच तुझं करिअर होणार आहे. नाही, करिअरचं टेन्शनच नाही मला फक्त परीक्षा वगैरे म्हटलं की जरा टेन्शन येतं. नाही, पण एवढे सगळे डायलॉग्स कसे पाठ करता तुम्ही? आणि नुसतं डायलॉग्स नाही तर ऍक्शन सोबत. वेल, म्हणजे आमच्या प्रोफेशनचा भाग आहे हा. तर काम आहे म्हटल्यानंतर हे सगळं करावं लागतं, आणि होतं आपोआप पाठ. जाम पाठांतर करावं लागत असेल ना परीक्षेसाठी? हा, आणि ते लॉस कच्चे आहेत ना माझे. पण मी त्याचं पण टेन्शन घेत नाही आता.
चालतं. म्हणजे नियम लक्षात न ठेवता पैशांचं गणित, बरोबर? जस्ट जोकिंग. मॅडम, इन्व्हेस्टिगेशन बद्दल एकही प्रश्न विचारला मी. कुठले प्रश्न ढवळे? त्यावेळी तुम्ही काय करत होतात, कुठे होतात, शेवटचं काय बघितलं, एक्सेट्रा एक्सेट्रा, हेच ना? या प्रश्नांची सगळी खोटी उत्तरं तयार करून गुन्हेगार आपल्या समोर बसतात. म्हणून खरं उत्तर आपण शोधून काढायचं. एवढी उत्तरं पाठ केली होती, काहीच उपयोग नाही झाला. माझं ना कायम असंच होतं. म्हणजे मी ना अभ्यास करतो एक आणि मला प्रश्न येतात भलतेच, म्हणून नापास होत असेल. काळजी करू नको रे, ह्या परीक्षेत आपण दोघंही पास. ती रेवती तर माझ्या टॅलेंटवर जाम खुश होते. माझ्या पण तसं. हा, अरे बाबा, माझ्या गणितावर खुश होती ती. कधीतरी मित्राची खुशी स्वतःची खुशी मानत जा. नाही ना? असं ऐक, बघ, हा रेवती नावाचा पेपर फार काय मला अवघड वाटत नाही. म्हणजे सोपं आहे, आपण सोडवू शकतो. तुझा विश्वास का नाही रे? अरे खरंच सोडवू शकतो, सोपा पेपर आहे. किती झाले बाबा? 100 रुपये. काल पाण्याचा पंप किती वेळ चालू ठेवलास रे? हा, पाणी सगळं ओव्हरफ्लो झालं ना. परत इथे लाईटचं बिल कसं वाढलं म्हणून मेंबर्स मलाच विचारणार. तू परत जर पाण्याचा पंप असा चालू ठेवलास ना, मी काढून टाकेन कामावर न तुला. जा आता, जा. पाणी म्हणजे जीव. नमस्कार, मी धनराज, सिद्धांत छायाचा वडील. हो, मी ओळखलं ना तुम्हाला. हो, बर मी नंदू बनकर, बर बर. सिद्धांत छायाचा शेजारी. हे सिद्धांतचं म्हणजे फार वाईट झालं हो. नशिबाचे भोग असतात, तो भोगावे लागतात. खायला पैसे नाहीत, रिक्षाला पैसे नाहीत, आणि ती माऊली म्हणे मला सिद्धांत कुठे राहत होता ते बघायचं. नाही म्हणवे ना मला. आलो घेऊन, पण आता रिक्षाचे पैसे कसे द्यायचे? शेजारी धर्म म्हणून तुम्ही काही मदत करू शकलात तर बघा. किती चालेत? 200 म्हणतोय. सगळे धन्यवाद, खूप उपकार झाले हो आमच्यावर. नाही, ठीक. मी तुम्हाला फ्लॅट दाखवतो ना सिद्धांत. एक मिनिट, आलोच मी, आलोच. घे बाबा पैसे. पोलिसांनी 1760 सह्या घेतल्या आणि हातात एक चावी ठेवली. बघ छाया, आपला सिद्धांत इथं राहत होता. निघतो मी. या जाताना तेवढा दरवाजा लावून या.
मला माझे लाड करणारी आणि वेळ आली की माझं कान पिळणारी आई पण माझ्यासोबतच हवी. हो गाय, हो गाय, हो गाय, आपण सगळे एकत्र राहू, इथे आपलं छोटं सुखी कुटुंब. आई 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 माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं. आय एम रिअली सॉरी. माझ्यासाठी तू खूप महत्वाची असतं. माझ्यामुळे तू दुखावलेली मला अजिबात चालणार नाही. छाया ये बघ, पोरानं बाप येणार म्हणून सगळी जय्यत तयारी करून ठेवली. खरं बोलत होतीस, सिद्धांत सुधारला होता, पण दैवाला नाही बघवलं का? डोकं फुटायची पाळी येते मला. ताण येतो असं ताण, आणि मग प्यायल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. एक काम करतेस का, जरा माझ्यासाठी थोडा चाखणा आण, काहीतरी करून आण. झालं का? किती वेळ? या मालकीनबाई या. पैसे न्यायला आलात का? हा, नाही कसं तिकडेच डोळा असणार तुमचा. जिवंतपणी माझ्या मुलाला ओरबाडलं तर मेल्यावरही ओरबाडा, नाही का? आज तुम्ही आलात कशा इकडं? हा, ते मी माझं सामान न्यायला आले. तुझं सामान? तुझं? अरे माझ्या मुलानेच दिलं ना जे काही दिलं ते तुला. तोंडातून येतं कसं माझं सामान? हा, मला माहित आहे ना, सीधा आमच्यापेक्षा तुलाच सगळं जास्त देत होता. पैशांच्या मोहापोटी तूच तर नाही ना मारलं माझ्या सीधला. बोल ना, तोंड का बंद कर, नाही त्याला डर कशाला? बोल ना, तूच नाही ना खून केला सीधचा? बोल नाही तर देणे ठेव. बस झालं. आधी स्वतःचा मुलगा गमावून बसला आणि ना दुसऱ्याच्या पोरीवर हात उगारताय तुम्ही. शायद तू तिच्या बाजूने बोलू नको. तिनेच लुबाडले माझ्या सीधला. आलो होतो ना मी 2 वेळा इथं, तेव्हा बघितले किती चॅप्टर पोरगी आहे ती. तिच्या नादाला लागूनच वाया गेलाय सीध आपला. अहो बस झालं म्हटलं ना तुम्हाला. हे असं भलते सलते विचार मनात येतात तरी कसं हो तुमच्या? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? आपल्या पोटचा पोरगा गेलाय आणि तुम्ही आपल्या सतत दारू पैसा, दारू आणि पैसा. 9 महिने मी माझ्या पोटात वाढवलंय त्याला. माझ्या काळजाचा तुकडा गेलाय आणि तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. हो जनाची नाही हो, पण निदान मनाची तरी ठेवा. बस, मला अक्कल शिकवायची नाही. चाकणा आणायला सांगितलं, निघायचं, चाकणा तयार करायचा. चल निघ निघ. खूप चांगले होते सर. मला नेहमी म्हणायचे पुस्तकं वाच, शिक. माझी आई ना मला कधीच एकटीला नाही सोडत, पण इथे सोडायची.
म्हणायची सर देव माणूस आहे आणि ते खरंच होते. मला नेहमी सांभाळून घ्यायचे, नवनव्या गोष्टी शिकवायचे. मावशी, मला कोणी जेलमध्ये नाही ना टाकणार? नाही ग बाळ. असं किती दिवस स्वतःला घरात कोंडून घ्यायचं? ते सीटचं प्रकरण शांत होत नाही ना तोवर. कायमचं जेलमध्ये जाण्यापेक्षा हे आपलं बरं आहे ना. कोण आहे? मी आहे साहेब. ए भाई, हे खाऊया वडापाव मस्त मस्त. ये काय मागवलंस तू? वडापाव वडापाव. वडापाव? अरे काय कुठून मागवलंस? कसं दिसतंय ते? काय टेस्ट असणार आहे का त्याला? आणि वडापाव तुला माझ्या काय फिटनेसची पडली नाहीये? आता त्या सीटचे राहिलेले सगळे प्रोजेक्ट मलाच करावे लागणार आहेत. शिवाय माझ्याकडे काम येत आहे ते वेगळं. आणि किती मागवली आहेस? 2. हे एक तुला आणि एक मला. एक तर चव नाही आणि एका वडापावनी काय होणार आहे? चव नाही, दिसायला बेकार आहे. एकानं पोट काय भरणार? अरे एका वाक्यात 3 निगेटिव्ह वाक्य बोललायस. बुडत्याला काडीचा आधार ऐकलंयस ना? चुपचाप वडापाव खा. इथे एक तर बाहेर पडायची चोरी झाली. बाहेर गेले की शीत कसा मेला? तुम्ही होता का तिथे? मला ना वैताग वैताग आलाय मला. का गुपचूप? हा सीट पण ना मेल्यानंतर पण पॉप्युलर आहे. त्याचं ना लकच सॉलिड होतं. माझं लक असतं ना. प्यायची खूप तलब लागली रे. स्मॉल तरी आहे का? तुझं कसं झालं माहितीये का आजा? एक तर सीट गेलं म्हणून तू खुश पण आहेस आणि प्यायची बोंब आहे म्हणून दुःखी पण आहेस. कभी खुशी कभी गम असं झालंय तुझं. का ना गुपचूप वडापाव खा. पण काही म्हणा आजा, सीटचा काटा निघाला आता शिवानी तुझी. खरं खरं सांग, तुला बरं वाटतंय ना? तुझ्या मनासारखं झालंय की नाही? हा, हे बस रे बस बस झालं आता. मेल्यावर पण त्या सीटची चर्चा. माझा रोल त्याला मिळाला ना म्हणून तो सुपरस्टार झाला. आणि शिवानीला पण माझ्यापासून त्याने हिसकावून घेतलं. खरं सांगू, एका अर्थी बरंच झालं मेला ते. आता कसं मनातलं बरोबर बोललास. का वडापाव का? कोण आहे? मी शिवानी. शिवा. हे तू वडापाव का? मी आहे ना, चालला लगेच. अगं ये ना, ये 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 बस. ए शिवानी, एक जरा अजयची कंप्लेंट आहे. मेल्यावर पण तुम्ही सीधला मोठं करताय. अजयकडे जरा लक्ष द्या ना. मला कुठे काय बोलायचं ना तेच कळत नाही. तुम्हाला दोघांना इन्क्वायरीसाठी बोलवलं होतं का? अरे बोलवलं होतं, एवढा अभ्यास करून गेलो, प्रश्न भलतेच आले. मी असं ऐकलंय की ती रेवती बोरकर फार डेंजर आहे म्हणून. आम्हाला पण असं वाटलं होतं, पण अजिबात नाही. काय काय विचारलं तिने तुम्हाला? इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, बाकी काय बोलली नाही ती मॅडम. हा, तुम्ही माझ्याबद्दल काही सांगितलं नाहीयेत ना तिला? तुझ्याबद्दल काय सांगणार? अरे म्हणजे आपल्यात झालेलं भांडण, पार्टी याबद्दल तुम्ही काही सांगितलं नाहीयेत ना तिला? सीटची केस मी कव्हर करते. यात जर माझंच नाव आलं ना तर वाट लागेल माझी. शिवानी,
इतर चॅनलवाले इश्यू करतील असं वाटतंय का तुला? हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आमच्यापैकी तुझं कोणीही नाव घेणार नाही. काय रे? हा मग तुझ्यासाठी तुझं करिअर जसं महत्वाचं आहे तसंच माझ्यासाठी तू. अजय थँक्यू. आणि त्यातून काही झालंच ना, मी आहे ना तुझ्यासाठी. आणि रेवती बोरकर एकदम सोपा पेपर आहे. आणि तू तर हुशार पत्रकार आहे यार. तू तर असं गुंडळशील तिला. तुला पोलिसांवर विश्वास आहे? तर सगळ्यात बेकार तर तेच असतात. आणि मला त्यांच्यावर अजिबात भरोसा नाहीये. आवाज वाढव. अरे वाढव ना. आवाज वाढव. आज पण मॅचिंग बेस्ट. काय मी जेव्हा शॉपिंगला जाते तेव्हा असे चांगले कपडे कुठे जातात काय माहित. तुम्ही कुठून आणता? माझी डिझायनर आहे ती हे सगळं. बडे लोक बडी बाते. काय माझ्या पोलीसच्या सॅलरीमध्ये मी असे शौक पुरे करू शकतच नाही. पोलीस पैसे खातो असा चुकीचा समज आहे लोकांचा. अरे बस ना. सॉरी, घर तुझं आहे आणि मीच तुला बसायला म्हणते. बस. तुझ्याच डान्सचा व्हिडिओ बघत होते मी. मस्त डान्स केलायस. मला सुद्धा डान्स शिकण्याची खूप इच्छा आहे. झुंबाचा साल्साचा क्लासही लावला, पण आमचं काय कंबरच हलत नाही आणि शिवाय वेळही मिळत नाही. पोलीस काहीच काम करत नाही. पोलीस फक्त पैसे खातो असा गैरसमज आहे अनेकांचा. सॉरी, काल मी चुकून खूप बोलून गेले ना पोलिसांबद्दल. अरे इट्स ओके. इट्स नॉट युअर फॉल्ट. समाजामध्ये पोलिसांबद्दल असे अनेक गैरसमज आहेत. पोलीस दिवस रात्र काम करतो म्हणून तुमच्यासारखे लोक बिनधास्तपणे झोपतात. हा, एखादा चुकतो, पण म्हणून सरसकट सगळंच पोलीस डिपार्टमेंट चुकीचं आहे, करप्ट आहे असं नाही होत ना. सॉरी अगेन. अरे तू टेन्शन घेऊ नकोस. तुझा गैरसमज होता की नाही तो मी दूर केला. एनिवे, हा व्हिडिओ बघ. हा बघ बघ बघ, मस्त डान्स केलाय. सिद्धांत छाया बरोबर तुझे काय संबंध होते? जस्ट प्रोफेशनल. एका कोआर्टिस्ट बरोबर जेवढी ओळख असायला पाहिजे तेवढ्याच तेवढी ओळख होती. आणि राजन पर्वते बरोबर? तेही प्रोफेशनल. आम्हाला अशा इव्हेंट्सला बोलवतात आणि आम्ही जातो. तुला काय वाटतं सिद्धांत छायाला कोणी मारलंच? मला खरंच माहित नाहीये. आम्ही काही प्रोजेक्ट एकत्र केलेत आणि ती दहीहंडी, त्याच्या व्यतिरिक्त मला खरंच माहित नाहीये. नक्की ना? हो. हे अजून काही नाही. मी आहे. हो. थँक्यू. वेल, थँक्स फॉर युअर टाइम.
You're welcome. एक सेल्फी. Huh? सेल्फी. हो. थँक यू. स्माइल. खूप घाबरलेले दिसताय तुम्ही. रेडी? वाव. सांगितलं होतं ना 1-2 दिवसात फोटो सेशन होणार. भेटू लवकर. मॅडम साहेब जरा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. गेला अर्धा तास आम्ही इथे वाट बघतोय. असं कसं न सांगता निघून गेले? साहेब आहेत ते, गेले बाहेर. हा तुम्ही नंतर या ना. आम्ही इतका वेळ इकडे आहोत, गेले कुठून? असं काय करताय? फार महत्वाचं काम होतं त्यांचं, दुसऱ्या मार्गाने निघून गेले. तुम्ही या की नंतर. गवळे. ठीक आहे. नेक्स्ट टाइम साहेबांच्या बाहेर जायच्या सगळ्या वाटा बंद असतील. याची काळजी आम्ही घेऊ. सांग तुझ्या साहेबाला. चला ढवळे. आमची सगळी प्रोसेस झाली. तुम्ही तुमच्या मुलाची बॉडी घेऊन जाऊ शकता. काय करू बॉडी नेऊन? एकदम डी नाही आहे खिशात मॅडम. लक्ष्मी. येस मॅम. आम्ही सगळा खर्च करू. तुम्ही काळजी करू. माझ्या मुलाचा खून कुणी केलाय मॅडम? खून आहे असं नक्की झालं नाही अजून. रिपोर्ट झाले की नेमका अंदाज लावता येईल. बर पण त्याच्या आत्महत्येला नेमकं जबाबदार कोण आहे हे कळेल का? ती आत्महत्या ही नाहीये. नाही आत्महत्या नाही का? जादूने मेला का माझा मुलगा? हा त्याचाच तपास करतोय ना आम्ही. तपासात कळेल की नेमकं कारण काय आहे ते. बरं आता तुम्ही तुमच्या मुलाची बॉडी ताब्यात घ्या आणि त्याचा अंत्यसंस्कार करा. ते जास्त आता महत्वाचं आहे. हॉस्पिटलला जाण्यामध्ये उशीर करू नका. लक्ष्मी, ढवळेंना सांग जरा स्मशानभूमीत फोन करायला. येस. कारण मला तरी असं दिसतंय की सगळं आपल्यालाच करावं लागणार आहे. मॅम, या भानगडीत आपण कशासाठी पडायचं? आपण कायद्यानं बांधलेली नाही होत याला. अंत्यसंस्कार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. करू देत ना त्यांना काय करायचंय ते. वाडकर, काय आहे, कायदा हा माणसांसाठी असतो.
मग माणुसकी सोडून कसं चालेल? कॉल लक्ष्मी. येस. मोठ्या साहेब आहेत, नमस्कार कर. नमस्कार. मोठ्या मनानं तुम्ही मदत देऊ केली होती, पण मला ती घेता येणार नाही. माझ्या आत्म्याला क्लेश होत आहेत. मला न्याय हवाय माझ्या मुलासाठी. माझ्या मुलाचा आत्मा माझ्या घरात रोज भिरभिरत असतो. चारी दिशांनी ओरडत असतो का कपाळी आमच्या दोघांच्या की आई बाप म्हणून तुम्ही लायक नाही आहात. इथं आता पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा तो भिरभिरतोय, कानी कपाळी ओरडतोय माझ्या. न्याय हवाय मला, न्याय हवाय मॅडम माझ्या मुलासाठी. न्याय मिळणार आहे ना तुम्हाला? तुमच्या मुलाला न्याय मिळणार आहे. त्यासाठीच कायदा आहे, त्यासाठीच आम्ही सगळे इथे आहोत. खूप मोठी गोष्ट आहे. आपल्यासारखी मोठमोठी माणसं जर माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणार असतील तर खूप मोठी गोष्ट आहे ती आमच्यासाठी. फक्त आमचा छोटासा प्रश्न आहे की हा जो न्याय आहे तो कधी मिळणार आहे आम्हाला? आम्ही जिवंत असेपर्यंत मिळणार आहे का आम्ही तुमच्यासारखी माणसं मदतीला असल्यामुळे खूप आनंद झाला. फक्त कधीपर्यंत तो मिळेल सांगा. आम्ही तोपर्यंत जिवंत राहायचा प्रयत्न कर. आणि जर नाही मिळाला न्याय तर माझंही एक ऐकून ठेवा मॅडम. जोपर्यंत माझ्या मुलाला न्याय नाही मिळत ना तोपर्यंत मी माझ्या मुलाची बॉडी ताब्यात घेणार नाही. माझ्या आत्म्याचा आवाज आहे हा. मी तोपर्यंत माझ्या मुलाची बॉडी घरी नेणार नाही.